कॉफी. ये. नको. सोहम खूप हार्श बोलला, त्याचं वाईट वाटतंय ना? मला खरंच सांगा, मी काही चुकीचं बोलले का? काहीच नाही. पण तो तरी काय चुकीचं बोलला सांगा? नाही, त्याची बोलण्याची पद्धत चुकली, शब्द चुकीचे होते. पण तो आता मोठा झालाय असावरी. नाही, त्यांच्या नात्याबद्दल तुला काळजी वाटते, मी समजू शकतो. दोघांमध्ये जे काय बिनसलंय ते आपण दूर करावं असं तुला वाटतंय, तेही मी समजू शकतो. पण जे काय करायचंय ना, ते आपल्याला त्यांच्यात इंटरफिअर न करता करावं लागेल. म्हणजे आपल्याला जे काय करायचंय ना, ते काठावर राहून करायला लागणार आहे. असं कसं बोलताय तुम्ही? आपल्याला त्यांना समजावून सांगायला हवं ना? नाही असावरी, आता त्यांना समजावून त्या दोघांना आपण जवळ आणणं हे सोल्युशन नाहीये. हा, आपण त्यांना हे नातं कसं टिकावं याबद्दल गाईड करू शकतो, सल्ला देऊ शकतो, तो आपण देऊया सुद्धा. पण शेवटी हे नातं टिकावं म्हणून जे काय करायचं आहे ना, ते त्या दोघांनाच करावं लागणार. आणि त्या दृष्टीने ती दोघं सध्या एकत्र आहेत, हे खूप छान आहे. हे बघ, सध्या सगळेच खूप अपसेट आहेत. त्या भरात सोहम काहीतरी बोलून गेला, पण त्याचं तू एवढं वाईट वाटून नको घेऊस. बोलणं खूप सोपं आहे हो, पण तुमच्या पोटचा मुलगा जो तुम्हाला सांगतो ना की माझ्या आयुष्यात मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस, तेव्हा तेव्हा काय यातना होतात ना मनाला, तुम्हाला नाही कळणार. अहो सॉरी, अहो मला तसं नव्हतं म्हणायचं, ऐका ना. अहो सॉरी ना. अहो अहो ऐका ना, अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. मी हे हे काय आहे सगळं? सरप्राईज. तुला हल्ली माझे स्वाद आस्वादचे एपिसोड्स बघायला मिळत नाही. तुला मी काही निवडक एपिसोड्स दाखवणार. कोण म्हणतं मला बघायला मिळत नाही? तुमचे सगळे एपिसोड बघते मी. तुम्हाला आठवतं त्या दिवशी तुम्ही ते पालक आणि मेथीची भाजी दाखवली होती करून? खूप छान होती ती. तुम्ही त्या दिवशी जो कोट घातला होतात ना, त्यातलं एक बटन वेगळ्याच दोऱ्याने शिवलं होतं. अहो तुमच्या कपड्यांची ते नीट काळजी घेत नाहीत. तुम्ही घरून घेऊन जा ना सगळे. मी व्यवस्थित काळजी घेईन तुमच्या सगळ्या कपड्यांची. बरं, खाली जा. चाललीस कुठे? अहो बाबा एकटेत ना घरी, त्यांना काही लागलं तर? काही लागणार नाही त्यांना, ते मस्त टीव्ही बघत बसले असणार. हो, पण तरी सुद्धा जरा विचारून येते ना त्यांना.
मस्त वाटतंय ना इथे. छान चांदणं पडलंय. बघा ना, या लुकलुकणारे तारे बघितले ना की मला असं वाटतं ते आपल्याकडेच बघतायत आणि गोड हसतायत. खरंच हसतही असतील आपल्याला असा आनंदात बघून. मला तर वाटते मी ना या आकाशाच्या सफरीलाच निघालीये, या ताऱ्यांच्या जवळ, खूप जवळ. मन कसं छान हलकं झाल्यासारखं वाटतंय. कसली अडचण नाही, कसली काळजी नाही, चिंता नाही. असं एकदम छान शांत शांत वाटतंय. असं वाटतं हे सगळं इथेच थांबावं, ही रात्र संपूच नाही. तू आणि मी एकमेकांबरोबर, दुसरं कोणीही नाही. अगो बाई, तर मध्येच कुठे निघाले अगं बाई? अहो असं काय करताय? आपण दोघे इथे असं बसलो आणि कोणी आलं तर काय म्हणतील? काय म्हणतील? नवरा बायको होता, पण कशाला घाबरायचं कोणाला? सोहम आणि शुभ्राची अजून काळजी वाटते हो. छान रमली होतीस ना चांदण्यात, कशाला आलीस खाली? म्हणजे ते दोघं एकत्र असतील ना, कारण सोहम पुढे गेला, शुभ्रा त्याच्या मागून गेली. काळजी करू नकोस, त्या दोघांचं बोलून झालं असेल, रुसवे फुगवे सगळे छान मिटले असतील आणि ती दोघही आपल्यासारखीच एकमेकांबरोबर वेळ घालवत असतील. खरंच असं वाटतंय ना तुम्हाला? प्रज्ञा, प्रज्ञा ऐक. मला काही ऐकायचं नाही सोहम. अगं ऐक, एक सेकंड ऐक. हे बघ सोहम, हात सोड माझा. अगं ऐकून तर घे मी काय म्हणतोय ते. सोहम, हात सोड माझा. अगं प्रज्ञा ऐक. अगं गाड्या येत आहेत. ऐक ऐक ऐक, का चिडलीस तू, सांगशील का मला? मी चिडले नाहीये सोहम, मला राग आलाय स्वतःचा. मी काय करते माझं मलाच कळत नाहीये. शुभ्राने केवढा इन्सल्ट केला माझा, पण ती बोलली त्यात काय चूक होतो रे? आपण कितीही चांगले मित्र असलो आणि एकमेकांना कितीही चांगलं समजून घेत असलो ना, तरी शेवटी तू तिचा नवरा आहेस आणि ती तुझी बायको आहे. सोहम, माझ्यामुळे तुमच्या दोघात प्रॉब्लेम झालेले मला नाही चालणार. ते काही नाही, आजपासून आपण भेटायला नको. तू मला थांबायचा किंवा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या आयुष्यात सुखी राहा, माझी काळजी करू नकोस. मी माझं बघून घेईन. विसरून जा की तुझ्या आयुष्यात प्रज्ञा नावाची कोणी होती ते. शुभ्रा, अजून इथेच उभी आहेस? मगाशी जाताना इथेच होतीस. कुणाची वाट बघतेस का? नाही, सहज. ऍक्च्युली मी सोहमची वाट बघते. अगं पण इतका वेळ झाला उभी आहेस, पाय दुखतील ना तुझे. घरी वाट बघ. हा, तो येत असेल आता, मग जाऊ आम्ही घरी. बरं, चला, बाय बाय. शुभ्रा घेईल त्याला समजून. तशी शुभ्रा ना सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. ती जे ठरवते ना ते ती करूनच दाखवते. मला चांगलं माहिती आहे ना, आपलं लग्न झालं ना ते केवळ शुभ्रामुळे. मी किती वेळा हारलो, पडलो, कच खाल्ली, दरवेळी शुभ्रा माझ्या बाजूने उभी राहिली. मला आधार दिला, धीर दिला. शुभ्राने माझ्यासाठी जे केलंय ना ते मी कधीच विसरू शकत नाही. खरंच खूप छान मुलगी आहे ती. वयापेक्षा खूप जास्त समजूतदार आहे. खरंच एकदा तिच्यात आणि सोहम मधला वाद मिटला ना की झालं. खरंच तेव्हा मिटला असणार, फार गायब झाला असणार. तर तेव्हा घरी आले असते. ते अजून घरी आलेले नाहीत ना, याचा अर्थ मस्त ते मजा करत हसत खेळत फिरतायत. खरंच असं असेल का हो? हा, भांडणारी जोडपी इतका घरावर थांबत नाहीत. एकमेकांना वाटेल तसं बोलून एक मागे एक पुढे घाईघाईने घर गाठतात आणि भांडण संपवणारे आपल्यासारखे चांदण्यात रमतात. चला, खूप झाली चांदण्याची सफर, खाली जाऊयात. हे 5 मिनिटं बाबा वाट बघत असतो. 5 मिनिटं 5 मिनिटं 5 मिनिटं.
ए ऐक, तुला असं गाड्यांसमोर जाऊन काय सिद्ध करायचंय? हे बघ, त्या शुभ्राला अक्कल नाहीये, तुला पण अक्कल नाहीये. मला जगायचं नाहीये, मला मरायचंय. काय झालं काय? ते शुभ्रा बोलली म्हणून तू एवढं मनाला लावून घेतलंस? अगं ती नेहमीच तुला बोलत असते, तेव्हा तर तू त्रास करून नाही घेत. मग आता काय झालंय तुला? एरवी शुभ्रा मला जे काही बोलते ना सोहम, ते मी निमूटपणे सहन करते. पण आज ती माझ्या कॅरेक्टर बद्दल बोलली रे. एवढा इन्सल्ट केला तिने माझा. आणि तू गप्प बसून होतास, काही बोलला नाहीस. अगं मी घरी म्हटलेलं मित्राला भेटायला चाललोय, ती अचानक तिकडे आली, मी सुद्धा गोंधळून गेलो. सोहम, तर शुभ्रा बिल्डिंग मध्ये जाऊन माझ्याबद्दल सांगणार रे. लोक कशा नजरेने बघणार माझ्याकडे, माझ्याबद्दल काय विचार करणार? नाही नाही, मी लोकांना फेस नाही करू शकत. तू एक काम कर, तू आज बिल्डिंग मध्ये येऊच नकोस. हा, तू कुठेतरी मैत्रिणी वगैरे कडे जाऊन राहा. मी जातो बिल्डिंग मध्ये, बघतो सगळं ओके आहे का, आणि मग मी तुला कळवतो. नाही पण मला खात्री आहे शुभ्रा असं नाही करणार. तू अजूनही तिचीच बाजू घेतोय सोहम. हे बघ, मी कोणाची बाजू नाही घेत आहे. मला माहिती आहे ती चुकली आहे आणि तिला तिच्या चुकीची शिक्षा मी देणार. हे बघ तू रडू नको, डोळे पुस तू. चल आता, माझी बाईक मागे राहिली. हा, मी तुला तुझ्या मैत्रिणीकडे सोडतो आणि मग मी घरी जातो. हा चल. थँक्यू सोहम. अरे होतात कुठे? किती वेळ झाला? काही रीत भात आहे की नाही? मला घरात एकट्याला टाकून सगळे गायब? मला काय घर राखायला ठेवलंय काय? नाही बाबा, आम्ही कुठे गेलो नव्हतो, इथेच होतो, वरती गच्चीत होतो. गच्चीत काय लोणची पापड वाळत घालायला याला घेऊन गेली होतीस? का तारे मोजायला गेला होता? काय चप्पल चोर? माझं काय नाही, मला ही घेऊन गेली. अगो बाई, काहीतरी काय सांगताय बाबांना? तुम्हीच मला म्हणालात ना वरती चल गच्चीत म्हणून. जरा मस्करी केली. काय हे बाबा, किती घाबरून गेले मी. मला माहित होतं. या या या. सोहम शुभ्रा असं आले नाहीत, काही फोन आला होता? उद्या होळी आहे, त्याची तयारी कोण करणार? अरे हो, उद्या होळी आहे ना का, मी विसरलोच होतो. नाही म्हणजे ते सामान आणणार आहेत का येताना होळीचं? नाही बाबा, ते ना बाहेर फिरायला गेलेत, मी काही सांगितलं नाही त्यांना आणायला. पण तुम्ही काळजी करू नका, मी उद्या सकाळी जाऊन घेऊन येईन सगळं सामान. मी येईन तुझ्याबरोबर. ते बाहेर गेलेत म्हणजे येताना जेवूनच येतील नाही का? मग उरलेल्या अन्नाचं काय करायचं? बाबा, मी फ्रीज मध्ये ठेवेन ना ते सगळं, आणि मी संपवेन उद्या. पण तुम्ही त्यांना ओरडू नका हो प्लीज. नाही ओरडणार. हे बघ, तू मुद्दाम थांबलीस का इथे? तुला तमाशे करायचे असतील. हे बघ शुभ्रा, तू बघ स्वतःकडे. घामाने भिजलायस रे. इथे तिथे खूप पळापळ होत असेल ना. पाणी हवंय का तुला? मगाशी अभिजित सर आणि आईंनी मला तुझ्या मागे यायला सांगितलं होतं. म्हणजे त्यांची इच्छा होती की आपण एकमेकांना भेटावं आणि आपल्यात ते वाद, आपल्यात ती भांडणं हे सगळं मिटवावं, म्हणून मी तुझ्या मागे आले होते. ते दोघंही ना आता बिचारे खूप अपेक्षेने वाट बघत असतील की आपण छान हसत खेळत घरी येऊ वगैरे. सो बेसिकली मी इथे त्यांच्यासाठी थांबले, तुझ्यासाठी किंवा तमाशे करण्यासाठी नाही. काय आहे ना, आपल्या दोघांमध्ये सगळं कसं सुरळीत चाललंय असं त्यांना वाटायला हवं की नाही. त्यामुळे
आईंना यातलं काहीच कळायला नको, म्हणून बरे वागूया आपण. ओके? बघ अरे, जमेल तुला. चला. या पाचकी नाही का? हा, आता आहे ती आहे तर काय करणार. अरे हे आले, सापड का पठ्ठ्या. काय मजा आली ना? खूप मजा आली सर. इनफॅक्ट आज आम्ही खूप भरपेट जेवलेलो होतो. हो ना, मला वाटलंच तुम्ही दोघं जेवून याल म्हणून. आई, आणि सॉरी हा, तुम्हाला कळवायला विसरले. आता आमच्या वाटणीचं जेवण शिल्लक असेल ना, पण यू डोंट वरी हा, आम्ही दोघं उद्या संपवते. चालेल ना सोहम? हो. अगं कशाला, मी आहे ना, मी संपेल. तुम्ही का? आमच्या वाटणीचं आहे ना, मग आम्ही दोघंच संपवू. अरे उद्याचं उद्या, आजचं सांगा. कुठे आपल्या रेस्टॉरंटला गेला होतात ना? नाही, अरे कमाल आहे. मग कुठे गेला होतात? ऍक्च्युली एका कॅफेमध्ये गेलो होतो. काय 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 नाव रे सोहम त्या कॅफेचं? ऍक्च्युली ना, सोहम आधी गेला होता आणि मग मी नंतर मागून जाऊन त्याला जॉईन केलं ना, त्यामुळे तो ऑलरेडी बसला होता त्या कॅफेमध्ये. सो DR कॅफे असं काहीतरी होतं ते. हो, अच्छा अच्छा अच्छा. नाही, मला माहित नाही. मग काय, आम्ही तिथेच बसलो, तिथेच जेवलो. आणि कॅफेच तर बरं असतं ना, म्हणजे जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडत वगैरे असेल तर तासनतास आपण तिच्याशी गप्पा मारत तिथेच बसून राहू शकतो. आणि कॅफेचं कसं असतं, आपल्याला आवडणारी एखादी व्यक्ती बरोबर असली की आपण कितीही तासनतास गप्पा मारत बसू शकतो तिथे. बरं बाकीचं जाऊ द्या, मजा करून आलात ना. काय सोब्या? हो आजोबा. मग उद्या होळीची काय तयारी केली? अरे हो, उद्या होळी आहे ना. अगं पुरणपोळीसाठी डाळ वगैरे आहे का घरात? नसेल तर घेऊन या. जी काय तयारी करायची ती आत्ता आजच करायला लागा. ऑलराईट, मग उद्या मी नेचर फ्रेंडली रंग घेऊन येतो. उद्या तुमची लग्नानंतरची पहिली होळी आहे ना. अभिजित, तुमची सुद्धा पहिलीच होळी. अरे हो, मग काय दत्ताजी, पहिल्या होळीला काय मान करणार जावई बापूंचा. अरे जावयाचा मान होळीत असतो, दिवाळीत असतो. आणि तू कसला रे जावई, चप्पल चोर? अरे असावरी माझी सून, तू मुलगाच की. मुलाचा कसला मान आलाय? वा वा दत्ताजी, बस काय. अरे सोयीनी जावई, सोयीनी मुलगा काय. हरकत नाही, उद्या मस्त एन्जॉय करू आपण होळी. हा, अहो पण मी नाही हो रंग खेळत, मला भीती वाटते रंगांची. तुम्हीच खेळा. अरे भीती काय वाटायची, मी आहे ना. नाही, तरी नाही. तरीही नाही. ऑलराईट, उद्या बघच मी माझ्या हाताने तुला कसा रंग लावतो ते. हा.